सगळ्यांचं स्वागत। सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपल्याला सुपरफास्ट बघायच्यात। मात्र आताची एक मोठी बातमी आता आपण बघूयात। माशेलकर समितीवरून भाजपच्या आरोपांना ठाकरेंच्या शिवसेनेनं आता उत्तर दिलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांनी याविषयी उत्तर दिलंय, स्पष्टीकरण दिलंय। अहवाल स्वीकारला याचा अर्थ सूचनांची अंमलबजावणी नाही असं उत्तर देण्यात आलंय। भाजप राजकारणासाठी माशेलकर अहवालाचा आधार घेत आहे असंही हर्षल प्रधान म्हणाले। अहवालामधल्या इतर सूचनांचा भाजपला विसर पडलाय असंही प्रधान यांनी म्हटलेलं आहे। तर त्यांनी नेमकं काय म्हटलंय आपण जाणून घेऊयात। त्यांची ही एक्स पोस्ट आहे। उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी ऑक्टोबर 2020 मध्ये डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन केला आणि अहवाल स्वीकारला। पण याचा अर्थ सर्व सूचनांची अंमलबजावणी केली असं नाही। यातल्या ज्या योग्य सूचना असतील यावरती नक्की अंमलबजावणी करण्याची सुरुवात केली आहे। मात्र भाजपनं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं सरकार पाडलं। आज केवळ राजकारणासाठी भाजप त्या अहवालाचा आधार घेत आहे, पण त्या अहवालामधील इतर सूचनांचा भाजपला विसर पडलाय। भाजप केवळ हिंदी सक्तीचा आग्रह धरून मराठी माणसांना डिवचतेय। भाजपला उद्धव ठाकरे यांची भीती वाटते हेच खरं आहे। ये डर अच्छा है असं सुद्धा हर्षल प्रधान यांनी लिहिलंय। आणि यानंतर आतापर्यंतच्या सगळ्या